कसा झाला एन्काउंटर? अक्षयला कोर्टात नेताना नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती। बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बदलापुरात चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे पोलीस कस्टडीत होता। त्याला फाशी देण्याच्या मागणीसाठी बदलापुरात मोठं जनआंदोलनही झालं। मात्र सोमवारचा दिवस अक्षयसाठी अखेरचा दिवस ठरला। अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी नेलं जात असतानाच त्याचा एन्काउंटर झाला। त्यावेळी असं नेमकं काय घडलं ज्यामुळे पोलिसांना अक्षयचा खात्मा करावा लागला? याच प्रश्नाचा खुलासा आता पोलिसांनीच केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन कायदेशीररित्या अक्षयचा तळोजा कारागृहातून ताबा घेतला होता। तळोजा कारागृहातून त्याला एका कारमध्ये बसवण्यात आलं। पोलिसांची कार संध्याकाळी 6:15च्या सुमारास मुंब्रा बायपासवर पोहोचली। तेव्हा अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला। त्यानं 3 राऊंड फायर केले। या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली। सुदैवानं 2 गोळ्या मिस झाल्या। त्यानं इतर पोलीस अधिकाऱ्यांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळीबार केला। यात तो गंभीर जखमीही झाला। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। आता अक्षयच्या एन्काउंटरवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। नियतीनंच अक्षयचा न्याय केला अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून उमटतीये, तर विरोधकांनी मात्र अक्षयच्या एन्काउंटरवर अनेक सवाल उपस्थित केलेत। रिपोर्ट एकमत न्यूज। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।